दिव्यांच्या औसेची कहाणी. दीपकांनो, ऐका तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. उंदरांनी ठरवले की आपल्यावर उगाच आळा आला आहे, आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या हांतरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेलवात करून स्वतः ते लावावेत व खडी साखरेच्या खड्यांनी त्याच्या ज्योती साराव्यात. दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं. पुढं या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत आहोत. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. काय सांगू बाबांनो, यंदा मजसारखा हतभागी मीच. दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्ती असायचा. पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. तेव्हा त्यास सर्व दीपकांनी विचारले, असं होण्याचं कारण काय? मग तो त्यास सांगू लागला, खरं तर मी या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्या राजाची एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला व आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या हांतरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं म्हणून दिव्यांनी आशीर्वाद दिला. हा सारा प्रसंग राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी झाली. तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घराची मुक्त्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तिला जसा दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.